नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, नुकतंच बजेट सादर झालेलं आहे आणि बजेटविषयी आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर आपल्या आचार्य मराठे कॉलेजच्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे HOD आज आपल्या सोबत आहेत, श्री जगन्नाथ खेमनार सर. खेमनार सर नमस्कार, तुमचं आचार्य 90 FM मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आणि सरांकडनं आज आपल्याला अधिक बजेट जास्ती चांगल्या प्रकारे समजून घेता येईल, कारण ते अर्थशास्त्र अगदी छान मुलांना शिकवतात सुद्धा आणि त्यांचा सखोल असा अभ्यास आहे या विषयाचा. सर, एकंदरीतच विचारायचं म्हणजे नेमकं या वर्षीचं बजेट कसं होतं आणि त्याचा थोडा एक जनरल आढावा आपण घेऊया, आपल्या प्रेक्षकांना करून देऊया. ह्या वर्षीच्या बजेट बाबत लोकांमध्ये फार मोठी उत्सुकता होती. याचं कारण असं का नुकत्याच मे महिन्यामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये NDA सरकारला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळं लोकांमध्ये अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सरकार देशाचं नियोजन, देशाचा विकास पुढे कसा घेऊन जाईल या दृष्टीनं फार मोठी उत्सुकता होती. त्याच अनुषंगानं 23 जुलै 2024 रोजी दुपारी सकाळी 11 वाजता भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीमधला 7वा बजेट, त्याचबरोबर इंडिया गव्हर्नमेंटच्या 3ऱ्या टर्म मधलं पहिलं बजेट त्यांनी संसदेत सादर केलं. नक्कीच. आणि हे बजेट म्हणजे बजेट ऐकण्यासाठी किंवा अर्थसंकल्प ऐकण्यासाठी जसं आपण टीव्हीवर मॅच असली, इंडिया क्रिकेट मॅच असली की आपण अगदी TV समोरून हलत नाही, तसं प्रत्येकाचं होतं. बजेट असलं की सगळे आपण व्यावसायिक म्हणू दे, नोकरदार वर्ग म्हणू दे किंवा सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा अगदी TV समोर बसतो, आकाशवाणी समोर बसतो, रेडिओ समोर बसतो आणि ते बजेट ऐकायचा तो एक आनंद असतो, एक तो घरातला सोहळाच होऊन जातो बजेट ऐकणं म्हणजे. तर या अंदाजपत्रकाची नेमकी या वर्षीची संकल्पना कशी होती ते जाणून घ्यायचं. नक्कीच अंदाजपत्रक हा एक सोहळाच असतो, कारण तो लोकांच्या जीवाभावाशी जडलेला असतो. कारण अंदाजपत्रक हे पुढील वर्षात काय गोष्टी येणार आहे, उत्पन्नाचे साधनं काय असणार आहे, खर्चाचं सरकारचं धोरण काय असणार आहे, त्या अनुषंगाने सरकार कशा प्रकारचं कराचं नियोजन करतंय. आणि कर हा गोष्ट अशी आहे त्याच्याशी सामान्याशी नाळ जोडलेली आहे. कारण ज्यावेळेस सामान्य व्यक्ती कर भरतो त्यावेळेस तो त्याच्या खिशातले काही पैशाचा त्याग करत असतो. ते त्याग करणं त्याला जवळ जातो. त्या अनुषंगाने त्याचं ध्यान असतं का आता आपल्याला फायदा कशात मिळेल. त्या संबंधित सर्वच लोक, ते गृहिणी असेल, शेतकरी असेल, सर्वसामान्य कामगार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, सगळेच लोक त्याकडे उत्सुकतेने बघत असतात. कारण त्यांच्या व्यवसायाचं गुपित हे अंदाजपत्रकामध्ये लपलेलं असतं. खरं तर ही अंदाजपत्रक संकल्पना ही आपण ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून घेतलेली आहे. कारण 1947 पूर्वी आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यामुळं बऱ्याचशा परंपरा, बऱ्याचशा ट्रॅडिशन हे आपण ब्रिटिशांकडून घेतलेले आहे. खरं तर हा बजेट शब्द जो आहे हा फ्रेंच शब्दावरून तयार झाला आहे. का फ्रेंच भाषेमध्ये बोगेट नावाचा शब्द आहे. त्या बोगेटचा अर्थ असा आहे का काही कातडीची पिशवी जे काही सामान घेऊन जात असते. आणि ब्रिटनचे पहिले पंतप्रधान रॉबर्ट वॉलपोल हे सुद्धा ज्यावेळेस त्यांच्या देशाचं बजेट पार्लमेंटमध्ये सादर करत असत त्यावेळेस ते जमा खर्चाबाबतचा जो मसुदा असायचा तो मसुदा ते त्या कातडीच्या पिशवीमधून घेऊन जायचे आणि त्यानंतर त्याला पुढं हे बजेट नाव बोगेटचं बजेटमध्ये कन्व्हर्शन झालं. आपल्या घटनेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 112 इन ब्रॅकेट एक कलम तयार केले. जे कलम असं या कलमाद्वारे वार्षिक आर्थिक विवरणपत्र कसं असावं, अंदाजपत्रक कसं असावं त्याबद्दल काही माहिती दिली आहे, व्याख्या दिली आहे. खरं तर अंदाजपत्रक हे आपल्या देशातल्या वित्तीय नीतीचा व प्रशासनाचा आत्मा म्हणून ओळखला जातो. त्या दृष्टीने प्रत्येक वर्षी देशाचे अर्थमंत्री सन्माननीय राष्ट्रपतीच्या वतीनं अंदाजपत्रक हे संसदेमध्ये सादर करत असतात. आणि संसदेतील सर्व सभासदांना आपल्याला खर्च कोणत्या घटकावर करायचा आहे, उत्पन्न कोणत्या घटकामार्फत मिळणार आहे याची सविस्तर
सादरीकरण करतात. हो. याच्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा हो. आपला देश कोणत्या दिशेने चाललाय हम्म. याच्या बाबतला एक अंदाज येतो. हा. आणि ही सगळी अंदाजपत्रक मंजूर करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, म्हणजे तोच एक त्याला सुद्धा एक फॉर्मॅट असेल नाही का, जसं आपण आपल्या कॉलेजमध्ये सिलेबस आहे प्रत्येक विषयाचा. नक्कीच तर, हा. नक्कीच ती जी प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया पूर्ण करणं अत्यावश्यक असतं. हो. जसं मी बोललो, भारतीय संविधानाच्या 112(1) कलमानुसार हम्म. राष्ट्रपतींची हम्म. ही जबाबदारी असते की त्यांनी अर्थमंत्र्यांमार्फत हो. अंदाजपत्रक पार्लमेंटमध्ये सादर करणं, हम्म. त्याच्यावर चर्चा घडून आणणं हम्म. आणि त्या सगळ्यांची संमती घेणं. आणि ती संमती मिळाल्यानंतरच हो. राष्ट्रपतीचा जो फंड असतो एकत्रित निधी, त्यातून संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री किंवा संबंधित डिपार्टमेंट खर्च किंवा उत्पन्नाचे स्रोत हा. नवीन निर्माण करू शकतं. जोपर्यंत संसदेची मान्यता मिळत नाही तोपर्यंत अंदाजपत्रकातला कोणताही ₹1 खर्च करण्याचा अधिकार शासनाला नसतो. अच्छा. दरवर्षी हा. आपल्या अंदाजपत्रक नेहमी पूर्वीच्या काळी 28 फेब्रुवारीला सादर व्हायचं. हम्म. त्याच्या अगोदर 26 फेब्रुवारीला रेल्वेचं अंदाजपत्रक सादर व्हायचं. हम्म. पण एनडीए गव्हर्नमेंटने काही वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वेचं अंदाजपत्रक आणि आपल्या देशाचं अंदाजपत्रक एकत्र केलं बरोबर. आणि त्यानंतर 1 फेब्रुवारीनुसार हा. ते अंदाजपत्रक सादर करतात. हम्म. आता लोकसभेच्या निवडणूक जवळ असल्या कारणानं हो. 1 फेब्रुवारी 2024 रोजी हा. शासनानं अंतरिम अंदाजपत्रक सादर केलं. हम्म. त्यानंतर इलेक्शन झाले. हो. इलेक्शन मध्ये हम्म. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला किंवा जे रुलिंग गव्हर्नमेंट आहे हा. त्यांना अपेक्षाप्रमाणे यश नाही मिळाल्यामुळं हा. लोकांच्या मनात उत्सुकता होती का आता लोकांसाठी त्यांच्या पोत्यामधनं काय फायदे आपल्याला बाहेर मिळतात, हा. त्यामुळे ते इकडे बघत होते. हा. आता ह्या जर तुम्ही जे बोलला अंदाजपत्रक मंजूर करण्याचं, हा. अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी काही प्रक्रिया आहे, त्या सत्ताधारी पक्षाला पूर्ण करणं गरजेचं असतं. हा. पहिली प्रक्रिया जी आहे त्यात अशा 5 प्रक्रिया दिल्या आहे. पहिला आहे अंदाजपत्रक संसदेत सादर करावं लागतं. हम्म. कारण मागच्या अंदाजपत्रक झाल्यानंतर पुन्हा नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू होतं. हा. अंदाजपत्रक तयार करणं हे फार किचकट काम आहे. हो. प्रत्येक विभागाकडची माहिती मागवणं, उत्पन्नाचे साधनं काय मागवणं, त्याचा ताळमेळ झाल्यानंतर ते अंदाजपत्रक सादर केलं जातं. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, दीर्घकालीन प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर ते सादर केलं जातं. सर्व सन्मान्य सदस्यांना ते दिलं जातं. लोकसभेमध्ये सन्मान्य अर्थमंत्री ते सादर करतात आणि राज्यसभेमध्ये सन्मान्य राज्य अर्थमंत्री सादर करतात. त्यानंतर अंदाजपत्रकावर चर्चा होते. सगळे संसदेचे सदस्य त्याच्या ज्या बाबी नमूद केलेल्या आहे, खर्चाच्या असतील किंवा उत्पन्नाच्या असतील, त्या बाबीवर साधक बाधक चर्चा करतात. काहींना त्यात सूचना द्यायच्या असल्या त्या सूचना बी देऊ शकतात. काहींना नाराजी व्यक्त करायची असेल ते नाराजी व्यक्त करू शकतात. त्यानंतर तिसरी बाजू अशी आहे, अंदाजपत्रकामध्ये ज्या विषयवार चर्चा आहे, डिपार्टमेंट वाईज चर्चा होते, मंत्रालयानुसार चर्चा होते, त्याच्यामध्ये सदस्य भाग घेऊ शकतात. त्यामुळे ते सदस्यांना माहिती मिळते की बाबा शेती संबंधित काय घटना भविष्यात घडणार आहे, शेतीमध्ये काय नवीन विकासाच्या योजना येऊ घातल्या आहेत, ते संबंधित ग्रामीण विकास असेल तसंच औद्योगिक विकास, या सगळ्या गोष्टीची माहिती या चर्चेमधून प्रत्येक सदस्याला मिळते. त्यानंतर चौथी स्टेज अशी असते, चौथी प्रकार, त्या खर्चाला कायदेशीर मान्यता घ्यावी लागते. ज्या खर्चाच्या बाबी नमूद केल्या, ज्या अंदाजपत्रक दाखवल्या, त्याला संसदेकडून कायद्याचं स्वरूप प्राप्त करून घ्यावं लागतं. कायद्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच त्यानंतर संबंधित विभाग राष्ट्रपतीच्या एकत्रित निधीमधून त्यासाठी खर्च करत असतो. त्याला आपण कधी कधी खर्च विधेयक सुद्धा असं म्हणतो. काय म्हणतो? खर्च विधेयक असं म्हणतो. त्यानंतर अर्थ विधेयक मंजूर करणं. आपण खर्चाची चर्चा केली, पण हा खर्च कसा उभा, यासाठी पैसे कसे उभे करणार? तिथं 2 मार्ग आहे. एक आहे कराचा मार्ग, दुसरा आहे कर्जाचा मार्ग. पण हा कर आणि कर्ज यासाठी सुद्धा शासनाला संसदेची मान्यता लागते. त्यासाठी त्या ठिकाणी त्यांना धन विधेयक सादर करावं लागतं किंवा अर्थविधेयक सादर करावं लागतं. त्या अर्थविधेयकामध्ये सांगावं लागतं की बाबा हा एवढा खर्च आहे, या खर्चासाठी आम्ही अशा प्रकारचे पैसे उपलब्ध करणारे एकूण पैसे घेणार आहोत. ही सगळी चर्चा म्हणजे ते कर असतील किंवा कर्जाचे जे मार्ग असतील ते त्यांना विशद करावं लागतात. आणि जर त्या लोकांना पटले, सदस्यांना पटले, तर दोन्ही सभागृह त्याला मान्यता देतात.
तर अशा पद्धतीने ते सादर केलं जातं. Yes. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि अर्थसंकल्पाबद्दल जगन्नाथ खेमनार सरांकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. त्यानंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण अर्थसंकल्पाविषयी जाणून घेतोय नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे HOD श्री जगन्नाथ खेमनार सर यांच्याकडून. सर, आता नेमकं कपात सूचनेकडे मी तुम्हाला घेऊन जाते. कपात सूचना नेमकी काय असते त्याविषयी आम्हाला थोडं सांगा सविस्तर. ही लोकसभेतील किंवा राज्यसभेतील प्रत्येक सभासदांना सदस्यांना एक विशेष अधिकार असतो. हो. एखादी गोष्ट त्यांना पटली नाही किंवा त्यांच्या मनात नाराजी असेल ती व्यक्त करण्याची संधी त्यांना ह्या कपात सूचना किंवा त्याला कट मोशन म्हणून बोललं जातं. काय होतं, सरकार त्यांच्या धोरणानुसार त्यांच्या विचारानुसार खर्चाच्या बाबी किंवा उत्पन्नाच्या बाबी दाखवत असतं. पण त्या खर्चाच्या बाबी आणि उत्पन्नाच्या बाबी नेहमीच वास्तविक असतात असं नाही. कारण बराचसा बजेटच्या गोष्टी ह्या अधिकारी वर्गाने बनवल्या असतात. त्यांचा नेहमीच जमिनीशी संबंध असेल किंवा प्रॅक्टिकलशी संबंध असेल याची शाश्वती नसते. पण बरेच सदस्य हे लोकप्रतिनिधी असतात. लोकांचा त्यांचा नेहमी संपर्क असतो. लोकांमध्ये नेहमी राहत असतात. त्यामुळे त्यांना ग्राउंड लेवलला काय चाललंय, लोकांच्या खऱ्या भावना काय, कारण प्रत्येक शासनाचं मुख्य उद्देश हा असतो का लोकांचं कल्याण. आणि त्याच अनुषंगाने त्या सर्व लोकांनी आपले प्रतिनिधी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पाठवले असतात. आणि प्रत्येक प्रतिनिधीचं किंवा सदस्याचं एक मागणी असते की बाबा माझ्या लोकांना काय मिळतंय, माझ्या लोकांचं कल्याण कसं होईल त्या दृष्टीनं ते प्रयत्न. पण ज्यावेळेस त्यांच्या समोर ज्यावेळेस बजेट सादर होतं त्यावेळेस त्यांना काही गोष्टी रुचत नाही. मग त्या गोष्टी बदलायच्या कशा, तर त्याच्यावर चर्चा घडून आणायची कशी, किंवा त्याच्या संबंधीची जे मनातली शंका आहे त्या शंकेचं निरसन कसं करायचं, त्यासाठी त्यांना घटनेनं कट मोशनचे अधिकार दिलेले आहे. त्यामध्ये साधारणतः 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिली आहे धोरणात्मक कपात. जर समजा एखाद्या सदस्याला एखाद्या मंत्रालयाचं धोरण मान्य नसेल अशा वेळेस तो काय करतो, 1 रुपयाची कपात सूचना तो सन्माननीय अध्यक्षांना लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करतात. लोकसभेच्या अध्यक्ष सादर करतात आणि त्यांच्या परवानगीने ती चर्चा होते. मग ती चर्चा झाल्यानंतर संबंधित विभागानं त्यांचं समाधान केल्यानंतर ते पुन्हा एकदा मागे घेऊ शकतात किंवा मागे नाही घेतली त्याच्यावर मतदान होऊ शकतं. बरोबर. आणि दुसरी आहे प्रतिकात्मक कपात. जर एखाद्या मंत्रालयाच्या धोरणावरच जनतेची नाराजी असेल आणि ती जर ती संसदेमध्ये दाखवायची असेल एखाद्या सभासदावर किंवा सदस्यास, त्यावेळेस तो संसद सदस्य 100 रुपयाची कपात सूचना लेखी सन्माननीय अध्यक्ष लोकसभांना देऊ शकतो. त्याच्यावर पुन्हा चर्चा होते. पुन्हा संबंधित सदस्य समाधान झालं तर त्यांना तो पुन्हा मागे घ्यायचा अधिकार असतो. त्यांनी जर मागणी घेतली तर पुन्हा त्याच्यावर मतदान होऊ शकतं. आणि तिसरे आहे काटकसर कपात. जर एखाद्या सदस्याला वाटलं ह्या मंत्रालयाचा खर्च अतिरिक्त आहे, अवास्तव आहे, हा कुठेतरी मिळता जुळता नाही, अशा वेळेस एका विशिष्ट रकमेची 10,000 असेल, 15,000 असेल, अशा रकमेची लेखी कपात सूचना सन्माननीय अध्यक्षाच्या वतीने देऊ शकतात, मार्फत देऊ शकतात. त्याच्यावर पुन्हा चर्चा होते. पुन्हा संबंधित सदस्य त्यामध्ये ऍग्री झाला किंवा सहमत झाला तो त्यांना अधिकार मागे घ्यायचा. पण याच्यातली एक ज्ञानबची एक अशी आहे का ह्या सूचना एक ते फेटाळल्या गेल्या पाहिजे किंवा संबंधित सदस्यांनी स्वइच्छेने मागे घेतल्या पाहिजे. जर संबंधित सदस्यांनी अशा सूचना मागे घेतल्या नाही तर ती मंजूर झाली तर त्या ठिकाणी त्या सरकारचं आपेश म्हणून गृहीत धरलं जातं आणि संबंधित सरकारला राजीनामा देणं क्रमप्राप्त ठरतं. त्यामुळं प्रत्येक सरकार अशा सूचनाची गांभीर्याने काळजी घेतं. खूप छान प्रकारे तुम्ही समजावून सांगताय. आणि पुढे आपण वळूया. अंदाजपत्रकाचे प्रकार मला जाणून घ्यायचे. अंदाजपत्रकाचे तसे भरपूर प्रकार आहे, पण आपल्या साध्या समजण्यासाठी आपण साधारणतः 4 गोष्टीचा याचा विचार करू. 4.
4 प्रकार आपण सांगू. पहिला आहे महसुली अंदाजपत्रक. हे अंदाजपत्रक फक्त एका वर्षापुरतं मर्यादित असतं. या वर्षामध्ये किती उत्पन्न येतं, किती खर्च होतं याचा लेखाजोखा मांडलेला असतो. दुसरं असतं भांडवली अंदाजपत्रक. याच्यामध्ये टाइम लिमिट नसतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष या कालावधीमध्ये जो लेखाजोखा जमा खर्चाचा असतो त्याला म्हणतात भांडवली अंदाजपत्रक. तिसरं आहे शिल्लकी अंदाजपत्रक. ज्या अंदाजपत्रकामध्ये जमा ही खर्चापेक्षा जास्त असते त्याला आपण शिल्लकी अंदाजपत्रक म्हणतो. पण शक्यतो लोकशाही देशामध्ये शिल्लकी अंदाजपत्रक हे फार दुर्मिळतेने सापडतं. कारण लोकशाहीमध्ये जसे सत्ताधारी पक्ष असतात तसे विरोधकही असतात. विरोधक हे त्यांना अमर्याद अधिकार असतात, विरोधाचे अधिकार असतात. जर ते शिल्लकी अर्थसंकल्प संबंधित सत्तारूढ शासनाने जाहीर केलं तर विरोधी पार्टी म्हणते का तुम्ही मागच्या वर्षात किंवा पुढच्या वर्षात तुम्ही काही काम एक्स्ट्रा करू शकत इच्छित नाही, त्यामुळे तुम्ही ते शिल्लक राहिले. आणि लोकांची भावना तशी झाली, जर तुम्ही काम केलं तर तुमचा खर्च वाढेलच, तुमचं शिल्लक कसं होऊ शकेल. पण एक काही असतात छोट्या संस्था असतात, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल किंवा पंचायत संस्था, त्यांचं बजेट त्यांचं आपल्याला कधी कधी शिल्लकी दिसतं. त्याला म्हणतात शिल्लकीचं अंदाजपत्रक. त्याच्यानंतर लास्ट आहे तुटीचं अंदाजपत्रक. तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे ज्या ठिकाणी खर्च हा जमापेक्षा जास्त असतो. याचं कारण असतं का बाबा या ठिकाणी सरकार बऱ्याच ठिकाणी आपला सहभाग नोंदवतं. पूर्वीच्या काळी कसं होतं, सरकार 2च गोष्टी बघायचं. काय गोष्टी होतात, परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणं. आज परिस्थिती बदलली आहे. आज लोकशाही राज्य आहे. इथं प्रत्येक सरकार हे लोकांच्या इच्छा आकांक्षाला पहिली पसंती देतं. मग त्यांच्या इच्छा आकांक्षानुसार त्यांना जे हवंय त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. कारण दर 5 वर्षांनी निवडणूक आहे, दर 5 वर्षांनी सत्तारूढ पार्टीला त्यांच्या समोर हात जोडावे लागतात. मग ते जोडणं होईना, पण ते जास्त त्रास होऊ नये म्हणून सरकार नेहमी जमेचा किंवा उत्पन्नाचा अंदाज न करता किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करताना दिसतं. अशा ठिकाणी आपल्याला तुटीचं अंदाजपत्रक दिसतं. आणि जागतिक महामंदी 1930 नंतर बहुतांश देशामध्ये आपल्याला नेहमी तुटीचं अंदाजपत्रक दिसतं. याच्या मागे अर्थशास्त्री काही कारणे आहे. काय कारण आहे, बाबा देशामधली मंदी दूर करायची असेल तर काय करायचं, तर त्याला हे तुटीचा अर्थसंकल्प आहे. देशातली पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर त्याचं तुटीचा अर्थसंकल्प. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, की आपण बाहेरून मदत घ्या, कर्ज घ्या, उसनवारी घ्या आणि सुविधा उभ्या करा, असं प्रकारचं तुटीचा अर्थसंकल्प. या खरंच अंदाजपत्रकाचं विशाल असं स्वरूप आहे आणि बऱ्याच बारकाईने अभ्यासण्यासारख्या त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याकडे जर सगळे विद्यार्थी वर्ग आहे आपल्याकडे, त्यांना सुद्धा बजेट कशा प्रकारे आपण ऐकावं आणि ते कशा प्रकारे आपण अंमलात आणतो हे सुद्धा तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगताय. सर, आता मला अंदाजपत्रकाचं जे विशाल स्वरूप आहे त्याविषयी जाणून घ्यायचं. सन्माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2023 रोजी साधारणतः 1 तास 40 मिनिटं अंदाजपत्रक सविस्तरपणे लोकसभेमध्ये सादर केलं. ज्यावेळेस आपण ह्या अंदाजपत्रका आढावा घेतो त्यावेळेस आपलं लक्षात येतं का काळाच्या ओघामध्ये अंदाजपत्रकाचं स्वरूप सुद्धा बदललंय. एकेकाळी गरिबी हटाव किंवा अत्यावश्यक वस्तूची जी उपलब्धता या संबंधीच्या घोषणेनं अंदाजपत्रक भरलेलं असतं. पण आता काळ बदलला, तशी परिस्थिती बदलली, त्यामुळं आपल्या अंदाजपत्रकाचे ध्येय धोरण सुद्धा बदलले. ते असे का आता हवामान बदल, ऊर्जा संक्रमण, ऊर्जा सुरक्षेचा विचार, कार्बन मुक्त भारत, पिकाच्या संशोधनाला चालना, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, हवामान बदल यासाठी ग्रीन फायनान्स यासारख्या गोष्टीची गरज यावायला लागली. आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत स्थिर, शाश्वत व कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणारे स्रोत हे विकसित करण्यासाठी आताचा अर्थसंकल्प हा फोकस करतोय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, त्यांनी 4 गोष्टी फार महत्वाचे
धरल्यात. हम्म. एक म्हणजे गरीब माणूस, हो, दुसरं म्हणजे महिला, महिला वर्ग. तिसरं युवा हम्म. आणि चौथं अन्नदाता. अन्नदातासाठी त्यांनी भरपूर योजना योजना केलेल्या आहे. हा. त्या आपण शेती संबंधित चर्चा करणार आहोत. हा. पण शेतकऱ्याची एक मागणी होती. हम्म. एक मागणी अशी होती बाबा त्यांना किमान पायाभूत किंमत मिळावी त्यांच्या जे उत्पादन आहे पिकाला. हा. पण शासनाने ती किंमत पायाभूत किंमत देण्याचं साधारणतः मुख्यतः 32 पिकांना हम्म. त्यापेक्षा जास्त पिकांना देण्याचं मान्य केलेलं आहे. हम्म. त्याचपर्यंत गरिबासाठी 80 कोटी लोकांना फ्री राशन हा. पुढील 5 वर्षे देण्याचं सुद्धा या अंदाजपत्रकाद्वारे मान्य केलं आहे. वा. तसेच रोजगार निर्मितीसाठी सरकारने याच अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना आणल्या आहे, हम्म. ज्याच्यामुळं रोजगार घेणाऱ्याला आणि रोजगार देणाऱ्याला हा. दोघांनाही फायदा होणार आहे. हम्म. याच्यामुळं यासाठी गव्हर्नमेंटने जवळपास 2 लाख कोटी खर्च करण्याचं नियोजन केलेलं आहे. हम्म. आणि आपण काय म्हणू शकतो सर्वात शेवटी, सगळ्यांना समान संधी, हो. म्हणजेच 2047 पर्यंत विकसित भारत हम्म. आपला घडवायचा आहे, या दृष्टीनं शासन प्रयत्न करतंय असं आपल्याला एकंदरीत अंदाजपत्रकावरून दिसतंय. हम्म. आणि याचं प्राधान्याचं क्षेत्र कुठलं आहे अंदाजपत्रकाचं? माझ्या माहितीनुसार हा. प्रथमच ह्या अंदाजपत्रकामध्ये शासनाने त्यांचे प्राधान्यक्रम ठरवले. हम्म. साधारणतः ज्यावेळेस आपण बजेटचं वाचन करतो, अंदाजपत्रक वाचन करतो, तर आपल्या लक्षात येतं शासनाने 9 जे भाग आहे त्याला प्राधान्य दिले आहे. हम्म. पहिला आहे कृषी क्षेत्रातील उत्पादकता व लवचिकता. हा. दुसरा आहे रोजगार आणि कौशल्य. हम्म. तिसरा आहे सर्वसमावेशक मानव संसाधनाचा विकास व सामाजिक न्याय. हम्म. 14 आहे उत्पादन आणि सेवा क्षेत्र. हम्म. 5वं विशेषतः शहरी विकास. हा. आज शहरीकरण वाढलंय, शहरी विकास. त्यानंतर ऊर्जा सुरक्षा, हा. कारण ऊर्जा फार महत्वाची. 7वं पायाभूत सुविधा. हम्म. 8वं नाविन्य संशोधन आणि विकास. आणि 9वं दिले नवीन पिढीच्या सुधारणा, म्हणजे भविष्यात पिढी कशी असेल हा. त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, जेणेकरून आपण आज जो उपभोग घेतला त्या उपभोगामुळे भविष्यातील पिढी अडचणीत येऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी हा प्राधान्यक्रम दिला आहे. हम्म. आता हे जर प्राधान्यक्रम आपण जर सविस्तर जर बघितलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. हम्म. उदाहरणार्थ पहिला जर प्रयत्न बघितला, पहिला जो प्राधान्यक्रम आहे हम्म. जो आहे कृषी क्षेत्रातील उत्पादकता व लवचिकता, हा. याच्यामध्ये शासनाने फार मोठा भर दिलाय. कारण आपल्याला माहिती आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे हा. आणि बहुतांश लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. बरं. आणि विशेष लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून नसून शासनाला मतदान करणारी सुद्धा ती संख्या आहे. हा. शासन येतं त्या लोकांनी मतदान केल्यानंतर येतं. त्यामुळे शासन शेतकऱ्याच्या मागणीला पहिलं प्राधान्य देतं. ह्या अनुषंगाने शासनाने शेती क्षेत्रावर साधारणतः 1.52 लाख कोटी रुपये खर्च करायचं ठरलं आहे. मागच्या अंदाजपत्रकामध्ये 1.25 लाख कोटी खर्च होते. हम्म. त्याच्यामध्ये 25,000 कोटी वाढ केली. हम्म. आता का वाढ केली तर मी जे कारण सांगितलं आहे, हा. कारण सरकारची शेतकऱ्याच्या प्रती किती संवेदनशील आहे त्याप्रमाणे. खरं तर शेतकऱ्याला 2 गोष्टीचं महत्व होतं अंदाजपत्रकाच्या मधून. एक होतं म्हणजे शेतकऱ्यांना अपेक्षा अशी होती की जी प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आहे हा. त्याच्या रकमेत वाढ होईल, हा. जी आता सालाला 6,000 रुपये मिळते. शेतकऱ्यांची अपेक्षा अशी होती की ती किमान 12,000 होईल, पण तिथं ती झालेली नाही. तसंच त्याच्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा अशी होती की जेवढे ते उत्पादन असतात, जेवढे पिकं घेतात त्यांची सगळ्यांची पायाभूत किंमत वाढेल. त्यामुळं बऱ्याच पत्रकार मित्रांनी म्हणलंय की शेतकरी ह्या अंदाजपत्रकाकडे आस लावून बसलेला होता, हा. पण काही प्रमाण निराशा झाली त्यांची. पण हे असलं तरी शासनाने अनेक सकारात्मक गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहे. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला, शासनाने ठरवलं आहे की 32 ज्या कॅश क्रॉप आहे, मुख्य पिकं आहे, त्यांच्या 109 जाती विकसित करणं. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीची ओळख, कारण आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताकडे वळलो आहेत. त्याच्यामुळं त्याचे उत्पादन त्याचबरोबर उपभोक्ता त्याचे नकारात्मक परिणाम व्हायला लागले. म्हणून शासनाने ठरवलं आहे की आता जे आपले साधारणतः 8 कोटी शेतकरी आहे त्याच्यापैकी पहिले 1 कोटी शेतकऱ्यांना किमान त्यांनी नैसर्गिक शेतीची शेती केली पाहिजे, त्या दृष्टीने धोरण ठरवण्यात आलंय. तसंच कडधान्य आणि कडधान्याच्या बाबतीत स्वावलंबन, कडधान्यासाठी हा भारत म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये त्याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात होतं, पण पहिल्या काही दिवसात कडधान्याला कोणी फार महत्व दिलं नाही. पण ऍक्च्युअली ते कडधान्य आरोग्यासाठी फार
उपयुक्त असतात. पण सध्याच्या शासनाने कडधान्याला प्राधान्य देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याचं उत्पादन, साठवणूक आणि त्याचं मार्केटिंग यावर भर दिला. त्याचबरोबर आपल्याला जे खाद्यतेल आहे, खाद्यतेलामध्ये आज आपण स्वयंपूर्णता नाहीये. आपल्याला खाद्यतेलाची आयात करावी लागते. ती टाळण्यासाठी शासनाने ठरवलं आहे की या काही वर्षामध्ये, त्या 5 वर्षांमध्ये खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता मिळवणं. त्या दृष्टीनं मोहरी असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल व सूर्यफूल इत्यादी पिकावर जास्त लक्ष द्यायचं. त्याचबरोबर भाजीपाल्याची पुरवठा साखळी मजबूत होईल या अनुषंगानं शीतगृह व बाजार व्यवस्था मोठ्या प्रमाणात काम करायचं ठरवलंय. कारण आपल्याकडे शेतकऱ्याकडे भाजी असते, पण शहरात आल्यानंतर त्याची किंमत 4 पट वाढते. हे जर टाळायचं असेल तर शासनाने शीतगृहाची व्यवस्था करण्याचं ठरवलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आहे, पण नवीन सरकारने पुढील 5 वर्ष काळामध्ये ती नवीन निर्माण करण्याचंही धोरण ठेवलं आहे. तसंच कृषी आणि शेतकऱ्यासाठी मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल पायाभूत सुविधा भर देण्याचं ठरवलं आहे. म्हणजे त्यांना कळेल की बाबा देशामध्ये कोणत्या बाजारामध्ये आपल्या पिकाला काय किंमत आहे, त्या अनुषंगाने ते आपल्या मालाची त्या ठिकाणी ने-आण करू शकतील. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं, शेतकऱ्याची जमीन आहे तिचं पहिलं रेकॉर्ड प्रॉपर नव्हतं, तिची रजिस्ट्री नव्हती प्रॉपर. पण आता 6 कोटी शेतकऱ्याची माहिती जमिनीच्या रजिस्ट्रीमध्ये आणली जाईल. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर नाबार्ड ही सर्वात मोठी बँक आहे जी शेती क्षेत्राला कर्ज देत असेल. त्याच्या मार्फत शेतकऱ्याला मदत केली जाईल. तसेच हवामानामुळे उत्पन्नावर जे परिणाम होतात, कारण हवामान बदलायला लागलं, औद्योगिक प्रदूषण वाढायला लागलं, त्याच्यामुळे जे हवामान बदलतं त्याचा शेती क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होतो. तो टाळण्यासाठी शासनाने काही योजना आणायचं ठरवलं आहे. त्याचबरोबर दुसरं जे आहे रोजगार कौशल्य, दुसरी जे प्राधान्य आहे त्यासाठी युवक वर्गासाठी त्यासाठी त्यांनी काही योजना आणल्या आहेत. त्या योजना एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह आहेत, रोजगार आधारित फायदे आहे, ज्याच्यामध्ये मी मग सांगितल्याप्रमाणे का ज्याच्यामध्ये कामगाराला फायदा होईल, त्याचबरोबर काम देणाऱ्या कंपनीला सुद्धा फायदा होईल. त्यांनी असं सांगितलं की ज्या कामगारांनी एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये नोंदणी केली आहे असेल अशा कामगार व मालक दोघांना आर्थिक फायदा होईल. एका पहिल्या स्कीममध्ये सांगितलं, एका महिन्याचा पगार 3 हप्त्यामध्ये त्या कामगाराच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि ती रक्कम किती असेल, जास्तीत जास्त 15,000 रुपये असेल. त्याचबरोबर त्यामध्ये असे कामगार समावेश होणार आहे की ज्या कामगाराचं मासिक वेतन 1 लाखापेक्षा कमी असेल. 1 लाखापेक्षा जास्त असेल त्या व्यक्तीला त्याचा फायदा मिळणार नाही, पण 1 लाखापेक्षा कमी असेल त्या व्यक्तीच्या खात्यावर 3 हप्त्यामध्ये 15,000 रुपये जमा होतील. याद्वारे 210 लाख युवकांना फायदा होईल असं अंदाजपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर रोजगार वाढवण्यासाठी मालकाने अधिकचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्या कंपनीची वाढ करणं, एक्सपान्शन करणं, त्याचबरोबर नवीन बेरोजगार व्यक्तींना सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सुद्धा शासनाने काही प्रोत्साहन भत्ता संबंधासाठी सुरू केलाय. त्याच्याद्वारे शासनाला असं वाटतं की 30 लाख युवकांना फायदा होईल. त्याचबरोबर तिसरी योजना अशी की जी उत्पादक फोकस, म्हणजे जे उत्पादक अधिकचा रोजगार निर्मिती करतील अशा मालक लोकांना महिना 3,000 प्रमाणे पुढील 2 वर्षांची दिली जातील. पण त्यासाठी त्यांनी त्यांच्या कामगाराची नोंद एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये केली पाहिजे. तसंच काय होतं, एकूण कामगार क्षेत्रामध्ये वर्कफोर्समध्ये महिलाची भागीदारी फार कमी. महिलाची भागीदारी वाढवण्यासाठी शासनानं या अंदाजपत्रकात ठरलंय का ज्या ठिकाणी औद्योगिक विकास झालेला आहे अशा ठिकाणी महिला वसतिगृह बांधणं, ज्यामुळं महिलांना राहण्याची व्यवस्था निर्माण होईल. त्याचबरोबर 20 लाख तरुणांना 1,000 प्रशिक्षण संस्थाद्वारे प्रशिक्षित करणं, म्हणजे ज्याच्याकडून त्यांच्याकडे काही कौशल्य निर्माण होईल आणि त्या कौशल्याच्या आधारे ते कुठेतरी आपला जॉब किंवा रोजगार मिळवू शकतील. संबंधित विद्यार्थ्यांना जर कौशल्य प्राप्त करायचं असेल, स्किल घ्यायचे असेल तर सरकारने 7.5 लाख रुपये कर्जाची गॅरंटी सुद्धा घेतली आहे कर्जाची. समजा ते विद्यार्थी एखाद्या बँकेत गेला आणि 7.5 लाख लोन मागितलं तर सरकार त्याला कर्ज हमी देऊ शकतं. आणि प्रत्येक वर्षी यासाठी सरकारनं 25,000 विद्यार्थ्यांना फायदा देण्याचं ठरवलं आहे. आणि हे सगळे फायदे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी घेतले नाही किंवा एखाद्या बेरोजगार व्यक्तीने घेतले नाही तर अशा व्यक्तीला 10 लाखाचं कर्ज द्यायचं. त्याने कर्जामध्ये एक तर स्किल मिळवायचे
किंवा काही प्रशिक्षण घ्यायचं. अशा रीतीनं 1,00,000 विद्यार्थी याचा फायदा घेणार आहे. याच्यामुळं आपल्याला असं दिसतं का बेरोजगार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यानंतर सर्व समावेशक मानवी संसाधन विकास आणि सामाजिक न्याय. सामाजिक न्याय हा फार महत्वाची गोष्ट आहे. यासाठी शासनाने ठरवलं आहे की 2.66 लाख रुपये 2.66 लाख करोड खर्च करायचा. याच्यामध्ये शेतकरी असेल, तरुण असेल, महिला असेल आणि गरिबांचा सर्वांगीण विकासावर भर देण्यात ठरला आहे. तसेच त्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. PM विश्वकर्मा, स्वनिधी, नॅशनल लाईव्हलीहूड मिशन. एवढंच नाही, भारतामध्ये अनेक राज्य आहे, पण काही राज्याचा विकास झालेला नाही, विशेषतः पूर्वेकडचे राज्य, ज्याच्यामध्ये समावेश होतो बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश यासारख्या. आणि यावेळेस सरकारनं आंध्र प्रदेश आणि बिहारला स्पेशल पॅकेज बी दिलं आहे. अनुक्रमाने 36,000 आणि 15,000 करोडचं. याच्यामध्ये सरकारचं धोरण आहे की पूर्वीकडच्या राज्यामध्ये एक भरपूर संसाधने आहे, सांस्कृतिक वारसा आहे, त्यासाठी पायाभूत सुविधा व त्या ठिकाणी सर्व लोकांना आर्थिक संधी कशा निर्माण होतील या दृष्टीने प्रयत्न करणं. त्याचबरोबर सरकारनं अंदाजपत्रकामार्फत एक घोषणा केली, विकास बी विरासत बी. विकास याच्यामध्ये सरकारनं पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला. त्याच्यामध्ये मोठे रोड असतील, पॉवर प्रोजेक्ट असतील, मेडिकल कॉलेज असतील, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर असतील. बरोबर, जसं मी म्हटलं बिहारला 56,000 करोड दिले, तसंच आंध्र प्रदेशला 15,000 करोड. तसेच ह्याच भागामध्ये पूर्वेकडील राज्यामध्ये PM आवास योजना मोठ्या प्रमाणात राबवायचं ठरवलं. तसेच महिलांसाठी 3 लाख करोड खर्च करण्याचे ठरवले. महिलांच्या आर्थिक विकासामध्ये सहभाग करून घेणं, त्यांचं जे योगदान जे देशाच्या विकासासाठी महत्वाचं आहे. तसेच प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान हे सुद्धा सुरू केलंय. कारण आदिवासी लोक डोंगर दऱ्यामध्ये राहतात, त्यांना ठिकाणी बरंच असुविधेचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने शासनाने पूर्वेकडचे जवळपास 63,000 गावं निवडले. त्या 63,000 गावामध्ये राहणारे 5 कोटी लोकांना या विविध सेवा पुरवण्याचं ह्या अंदाजपत्रकामार्फत घोषित करण्यात आले. त्याचबरोबर त्या भागामध्ये बँकेचा अभाव आहे, कारण लोक आता उत्पन्न कमावू लागले, पण जे उत्पन्न त्यांच्याकडे अधिकचं आहे ते ठेवायचं कुठं, त्या ठिकाणी बँकेची वानवा होती. या अनुषंगाने गव्हर्नमेंटने इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या जवळपास 100 शाखा उघडण्याचं त्या भागामध्ये ठरवलं आहे. त्यानंतर चौथी जी प्राधान्य आहे ते आहे उत्पादक आणि सेवा क्षेत्र. आपला देश एका बाजूला श्रमप्रधान आहे, कृषी प्रधान आहे. त्या दृष्टीनं ज्या छोट्या कंपन्या आहे, ज्या छोट्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, त्यांनी जर त्याच्यामध्ये अॅग्रो प्रोसेस मध्ये पुढे आल्यानंतर त्यासाठी शासनानं 100 कोटी गॅरंटी देण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर मुद्रा कर्ज जे पूर्वी 10 लाख असायचं, त्याची मर्यादा आता 10 लाखाहून 20 लाखावर केली आहे. बरोबर, त्याचं भाग भांडवल देण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक जी सिडबी असते, जी छोट्या छोट्या उद्योगांना आर्थिक सहकार्य करत असतं, तिच्या 24 ब्रँचेस 24 शाखा वाढवण्याचं ठरवलं. त्याचबरोबर आज नवीन जे असतं फूड आर्टिकल्स किंवा नवीन जे खाण्याच्या वस्तू त्या संबंधी नवीन पदार्थ यायला लागले बाजारामध्ये, त्याची क्वालिटी चांगली असावी, त्यासाठी टेस्टिंग लॅब 100 सुरू करण्याचं ठरवलं. त्याला म्हणतात फूड क्वालिटी अँड टेस्टिंग लॅब. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने ई कॉमर्स एक्सपोर्ट हब सुद्धा सुरू करण्याचं ठरवलं. ते एक्सपोर्ट हब हे प्रायव्हेट बी असेल आणि प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मध्ये असेल. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने सांगितलं की 500 टॉप कंपनीज ज्या साधारणतः 1 करोड लोकांना जॉब देऊ शकतील, इंटर्नशिप देऊ शकतील, आणि त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना 5,000 रुपीज 5,000 रुपये अलाउन्स देईल. त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने काही 12 इंडस्ट्रियल पार्क, रेंटल हाऊसिंग, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरू करण्यासाठी ठरवलं. याच्यामुळे काय होईल, उत्पादक घटक
एका जागेहून दुसऱ्या जागेवर फास्ट जाईल. आपण पूर्वी ऐकलं बरेच लोक मुंबईला यायला बघतात. मुंबईला काय येतात का तिथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहे, सुविधा आहे. पण ह्याच सुविधा जर ह्या मुंबई व्यतिरिक्त इतर भागात जर केल्या तर तिथले लोक इकडे येणार नाही. तिथले लोकल लोकांना नोकरीच्या सुविधा होतील. यासाठी त्यांनी उत्पादन सेवा क्षेत्रावर जास्त भर दिलाय. त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट, शहरी विकास. आपण बघितलंय शहरीकरणाचं प्रमाण मोठं वाढलेलं आहे. जवळपास एकूण लोकसंख्येच्या 45% लोकसंख्या शहरामध्ये वाढली राहते. मग या शहरीकरणासाठी सुद्धा सरकारने काही उपाययोजना केलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आपण सांगता येईल, शहरी घरं बांधण्यासाठी सरकारनं 10 लाख कोटी मंजूर केलेले आहे. त्याच्यामुळं ज्या लोकांना घर नसेल अशा लोकांना घरं तयार होतील. त्यानंतर ज्या शहराची लोकसंख्या 30 लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरांना रूपांतर ग्रोथ सेंटरमध्ये करायचं ठरवलंय. आर्थिक वृद्धीचे केंद्र. कारण शहरामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असतात. त्याचबरोबर ड्रिंकिंग वॉटर, पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्थेसाठी सरकारनं काही नियोजन केलेलं आहे. त्यासाठी सरकार साधारणतः 100 करोड रुपये खर्च करायचं ठरलं आहे. तसंच PM स्वयंनिधी याच्यामध्ये स्ट्रीट मार्केट, रस्त्यावरचा बाजार, तसंच आठवडे बाजार याचे विकास करण्याचं ठरलं आहे. ज्याच्यामुळं लोकांना मॉलमध्ये जाता जवळच्या जवळ, सोसायटी जवळ त्यांना कमी किमतीमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळतील. त्यानंतर एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा संरक्षण. याच्यामध्ये सरकारनं PM सूर्यघर मोफत बिजली योजना आणली आहे. याच्यामध्ये 300 युनिटची मोफत वीज प्रत्येक याला मिळणार आहे, प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे. आणि या अंतर्गत वीज साठवणूक, अणुऊर्जेच्या उत्पादनाला चालना आणि वापराला प्राधान्य दिलंय. ज्याच्यामुळं आपल्या देशासमोर असणारी जे ऊर्जेची समस्या ती सुटण्यास मदत होईल. आणि सर्वात जास्त आपण क्लीन, स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य देतो, ज्याच्यामध्ये कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी असेल. त्यानंतर पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधेसाठी शासनाने फार महत्व दिलंय. संरक्षण क्षेत्राच्या नंतर पायाभूत सुविधा जास्त महत्व दिलंय. कारण आपण बघितलंय का संरक्षण क्षेत्रासाठी शासनानं सगळ्यात जास्त निधी दिला आहे, 4,54,773 कोटी रुपये. त्यानंतर ग्रामीण विकासला आहे 2,05,808 कोटी. शेती व संलग्न उपक्रम जसं मी सांगितलं ते आहे 1,52,000 कोटी. गृह खात्याला 1,50,983 कोटी. शिक्षण महत्वाचं आहे, पण शिक्षणावरचा खर्च कमी दिला असतो, 1,25,638 कोटी. IT दूरसंचारासाठी 1,16,342 कोटी. आरोग्यासाठी कमी 89,287 कोटी. ऊर्जासाठी 68,769 कोटी. समाजकल्याणसाठी 56,501 कोटी. व्यापार आणि उद्योगासाठी 47,549 कोटी. अशा प्रकारे एकूण जे पैशाचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर विविध राज्यात सुद्धा त्यांनी काही पैसे वाटप केले. उदाहरणार्थ आपण सांगता येईल, उत्तर प्रदेश राज्याला सगळ्यात जास्त पैसे दिले, 2,23,737 कोटी. बिहारला 1,25,444 कोटी. मध्य प्रदेशला 97,906 कोटी. पश्चिम बंगालला 93,827 कोटी. महाराष्ट्राला 78,786 कोटी. आणि केरळला 24,008 कोटी. आता ही पैशाचं वाटप हे त्या राज्याच्या उत्पन्न नसतं. त्यासाठी काही निकष आहे, जे निकष वित्त आयोग ठरवत असतं. याच्यात काय निकष आहे का बाबा, ज्या राज्यामध्ये मागासलेपण किती आहे, लोकसंख्या किती आहे, साक्षरता किती आहे, पायाभूत सुविधा सुरक्षा किती आहे, या सगळ्या गोष्टी ठरत असतात. त्या दृष्टीने आपल्याला असं दिसतं की UP, बिहार, पश्चिम बंगाल ही राज्ये मागासलेली असतात. आणि महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक ही जरा पुढारलेली राज्य आहेत, त्यामुळे आपल्याला तो कमी निधी मिळतो. नंतर यासाठी पायाभूत सुविधेसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकारनं एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.4% रक्कम नियोजित केली आहे, खर्च करण्यासाठी नियोजित केली आहे. ती रक्कम आहे 11,11,111 कोटी. आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्य सरकारला अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी शासनानं बिगर व्याजी 1.5 लाख करोड कर्ज दिलेलं आहे. त्याचबरोबर
खाजगी गुंतवणुकीला चालना सुद्धा दिली आहे. हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हा पाणी पुरवठा यासाठी गव्हर्नमेंटने अंदाजपत्रकाद्वारे 11,500 कोटी रुपये नियोजित केले खर्च करण्यासाठी. पर्यटनासाठी सुद्धा चालना दिलेली आहे. नालंदा विद्यापीठ, ओडिसाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख ही लोकांना माहिती होण्यासाठी या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली आहे. आणि दुसरं प्रायोरिटी रिसर्च, नाविन्य, रिसर्च अँड डेव्हलपमेंट यासाठी सरकारनं 1 लाख करोड हे अमाऊंट राखीव ठेवले खर्च करण्यासाठी. सरकारचं सगळ्यात जास्त धोरण आहे स्पेस रिसर्च. स्पेस रिसर्च त्याच्यामध्ये 1,000 करोड सरकार खर्च करणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट जनरेशनसाठी लास्ट जो मुद्दा आहे, उत्पादन घटकाची कार्यक्षमता वाढण्यासाठी व बाजार विकसित करण्यासाठी व त्यासाठी कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी व जमिनीचं प्रॉपर रेकॉर्ड, ज्याला जसं व्यक्तीला आधार क्रमांक आहे तसं जमिनीसाठी सुद्धा भू आधार गव्हर्नमेंट आणणार आहे, ज्याच्यामुळं जमिनीचं व्यवस्थित वाटप होईल, सगळ्यांना सारख्या प्रकारची जमिनीची मालकी हक्क प्राप्त करून घेता येईल. तसंच ई श्रम पोर्टल हे सुद्धा गव्हर्नमेंट विकसित करणार आहे. श्रम सुविधा, हवामान वित्तम याच्याबरोबर एक NPS वात्सल्य स्कीम आणली आहे. ज्या पालकांक काही पैसे असतील किंवा अधिकचं उत्पन्न असेल ते त्या पाल्याच्या नावाने ते स्वतंत्र खातं तयार करतील आणि त्या खात्यावर ते पैसे टाकतील. त्याला म्हणतात NPS वात्सल्य. त्याचं परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ह्या अंदाजपत्रकाने मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. याच्यामुळे असं आपलं वाटतं हे जर व्यवस्थित सुरळीतपणे झालं तर आपला देश नक्कीच पुढे जाईल, प्रगतीशील जाईल. इन ऍडिशन आणखी सांगता येईल थोडं शेअर मार्केट बाबत. अच्छा. कारण आजच्या कालावधीमध्ये शेअर मार्केट सुद्धा आपल्या सर्वांचं म्हणजे चर्चेचा विषय असतो किंवा कौतुकाचा विषय असतो. या शेअर मार्केटमध्ये अंदाजपत्रकामध्ये सांगितलंय की शेअर मार्केटमध्ये का त्या ठिकाणी जे व्यवहार होतात व्यवहारावर सुद्धा काही सरकारनं यावेळेस जरा कर लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं का जिथं अनुत्पादक जो नफा होत होता त्या नफ्यावर कात्री लावण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. कारण सरकारला असं वाटतं कारण जे व्यवहार आहे शेअर मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन मध्ये हे गेल्या 4-5 वर्षांमध्ये 4,000 पटीनं वाढले आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित ते त्या व्यक्ती गुंतवणूकदाराला किंवा संबंधित अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सरकारनं त्या संबंधी काही कर, समजा अल्पकालीन फायद्यावर 20% कर असेल, दीर्घकालीन फायद्यावर 12.5% कर असेल किंवा छोट्या छोट्या व्यवहारावर 1% कर असेल ते कर वाढले. त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याला सेन्सेक्स खाली गेलेला दिसतो. आणि सर्वात महत्वाचा शेवटी मुद्दा राहिला उत्पन्न कर, जो मध्यमवर्गीच्या जिव्हाळ्याचा विषय. कारण ह्या उत्पन्न करामध्ये आपण बघितलं तर थोडासा बदल केलाय. काळाच्या ओघात रुपयाचं मूल्य हे कमी होत चाललंय. 1950ला 1 रुपया जेवढ्या वस्तू येत्या त्या वस्तू आज 10,000 रुपये येत नाही. परंतु माहित नाही काय होतं, शासन कधीच मिडल इन्कम ग्रुपच्या बाबत चर्चा करत नाही. जर चर्चा करत असतं तर त्यांनी टॅक्सच्या स्लॅबमध्ये वाढ केली असती. परंतु आता जे केले त्यांनी फक्त नवीनची कर प्रणाली त्याच्यामध्ये फक्त त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन वाढवलंय. 50,000चं 75,000 केले. त्याचबरोबर त्यांनी 87A कलमाखाली ज्या रिबीट सवलती मिळत होत्या पूर्वीच्या याच्यामध्ये त्या मिळतील का काय सांगता येणार नाही. परंतु एकंदरीत असं दिसतंय का 7.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न कर भरावं लागणार नाही. आणि तिने हे सांगितलं का आता ज्या लोकांचं उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्त असेल अशा लोकांसाठी 30% टॅक्स असेल. 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. आणि फॅमिली पेन्शन मध्ये तुम्ही जर प्रीमियम 15,000 भरत असाल तर 25,000 सुद्धा तुम्हाला त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. आणि जे लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात अशा लोकांसाठी सरकारनं एकूण सॅलरीच्या 14% रक्कम पेन्शन आपल्या NPS मध्ये भरण्यासाठी सुद्धा अनुमती दिली आहे नवीन पेन्शन योजनेमध्ये. असं एकंदरीत सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. सर फार विस्तृतपणे आणि सगळ्यांनाच म्हणजे अगदी विद्यार्थ्यांपासून मोठ्या सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांनाच अर्थसंकल्प कळेल अशा पद्धतीने तुम्ही अर्थसंकल्प आज समजावून सांगितला. त्याबद्दल आचार्य 90 FM तर्फे मी तेजस्विनी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते.
असंच एक बजेट किंवा आणखी काही अर्थशास्त्राशी निगडीत विषय घेऊन पुन्हा भेटूया. आणि तुम्हाला मी विनंती करते, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या लेक्चर्समधनं वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अर्थशास्त्राविषयी आम्हाला जास्ती जाणून घ्यायला आवडेल. ते रेकॉर्ड मध्ये नको, लेक्चर मध्ये वेळ वेळ असं बोलू नका. हां बरं, ठीक आहे. रेकॉर्ड मध्ये कट करा ते. हां चालेल. हो झालं का? हां नाही, क्लोजिंग करते. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला सर वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही अर्थशास्त्राविषयी जास्ती माहिती आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नक्की, करून द्याल नक्की. आमच्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून, अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि प्रेक्षक हो, आम्हाला आज आम्ही जो अर्थसंकल्पाचा आढावा घेतला तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि आज आपल्यासोबत अर्थसंकल्प जो उलगडून सांगितला ते होते अर्थशास्त्र विभागाचे मुख्य प्रमुख श्री जगन्नाथ खेमनार सर. तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू.